साहेब, ज्या पद्धतीनं आता सध्या सरकार एअर इंडियाबद्दल निर्णय घेते, काय वाटते तुम्हाला की एअर इंडिया ही काय विकली जाणार आहे का? मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे काल राज्यसभेत अशा पद्धतीचं वक्तव्य केलं गेलं असं मला कळतंय. पण मुळात असं आहे की त्याचं नाव एअर इंडिया आहे, तो या देशाचा अभिमान आहे आणि ते इंडिया विकायला काढताय तुम्ही. एअर इंडियाच काय अनेक कंपन्या विकायला काढताय. 22 कंपन्या विकण्याचं धोरण आहे आता सरकारचं. आणि मुळात या सगळ्या गोष्टी करताना माझा त्यांना एक प्रश्न आहे की तुम्ही एअर इंडिया विकायला निघाला. गेल्या 6 महिन्यात पॅन्डेमिक मध्ये तुमचीच एअरलाईन्स फक्त चालू होती, लोड फॅक्टर पूर्ण होता. मला दाखवा तुमचं विमान रिकामं गेलं आणि रिकामं आलं. मग तो काय व्यवसाय झाला, तो धंदा तुम्हाला करता येत नसेल, ही तुमची चूक आहे. मुळात एअर इंडिया तोट्यात का गेली तर एअर इंडिया चांगलं रूटवर काम करत असताना काही खाजगी उद्योजकांना कसा सोयीस्कर होईल असा विचार करून एअर इंडियाचे अनेक रूट किंवा अनेक वेळापत्रक बदलले गेली. म्हणजे एअर इंडियाचं इथून समजा जपानला, इथून अमेरिकेला विमान जातं, त्या विमानांच्या ज्या वेळा होत्या त्या प्रवाशांना सोयीस्कर होत्या. त्या सोयीस्कर वेळामधलं जे काय त्याचं शेड्यूल होतं ते त्यांनी खाजगी कंपन्यांना कसं मिळेल. मग सरकार कुठलंही महत्वाचं नाही, हे धोरण आहे त्यांचं. आणि ते खाजगी कंपन्यांकडे गेलं तर ह्यांनी स्वतःचे रूटच बंद करून टाकले. ज्याच्यात तुमचा सगळ्यात जास्त नफा होत होता ते रूट तुम्ही बंद करता आणि मग पुन्हा सांगता एअर इंडिया तोट्यात आहे. म्हणजे एअर इंडियाचं व्यवस्थापन अतिशय बेजबाबदार व्यवस्थापन आणि त्याच्या पलीकडे असलेली सरकारी ढवळाढवळ. कोण असतो एअर इंडियाचं चेअरमन? तुम्ही नेमता ना, सरकार नेमता ना. मग सरकारनं जबाबदारी घेतली पाहिजे की तोट्यात कसं गेलं त्याला. तुम्ही काय ढवळाढवळ करता? मग बाकीच्या वेळेला ऑटॉनॉमी म्हणतो ना त्याला, ती करू देत त्यांना ऑटॉनॉमी, द्या त्यांना ऑटॉनॉमी त्या बोर्डाला आणि त्यांना रिस्पॉन्सिबिलिटी करा, जबाबदारी धरा, व्यवसाय करून दाखवा, ते नक्की करून दाखवतील. पण तुम्ही देत नाही ती करायला. तुमचे खाजगी उद्योजकांबरोबर असलेले हात सगळ्या तुमचे जे काही संबंध आहेत त्याला कसा नफा होईल असा विचार करत राहता. शेवटी जेट बुडाली. तुम्ही किती रूट एअर इंडियाचे जेटला दिले ते एकदा जाहीर करा ना, कळू दे एकदा लोकांना कोणते कोणते रूट एअर इंडियाने बंद केले आणि ते बरोबर जेटनी तीच वेळा कशा पकडल्या होत्या. आज तोच जेट तुमच्या मुळावर आला. मला त्या मालकाचं काहीच वाटत नाही, मला त्या कर्मचाऱ्यांचं वाटतं. कधी विचार केला की ते पायलटचं काय होईल? बऱ्याच एअर कंपन्यांमध्ये पती पत्नी एकाच ठिकाणी आहेत, दोघेही घरी गेले. किंगफिशर तुमच्या समोर बुडाली, तुम्ही मल्ल्या मरू द्या, तुमची काही नैतिक जबाबदारी आहे ना. प्रत्येक गोष्ट खाजगीकरण, ती खाजगी कंपनी जेव्हा नोकिया बंद पडली तिथल्या 4000 लोकांची जबाबदारी तुम्ही घेतली का? प्रत्येक वेळा पाश्चात्यांचं अंधानुकरण करतोय आपण. अमेरिकेत 10 वर्षात पेन्शन मिळते आणि तुमच्यासारखी नाही 1000 रुपये मिळत. त्याला आयुष्य जगता येतं तेवढ्या पेन्शनमध्ये. आहे तुमची तयारी? मग अंधानुकरण कसं करता? अमेरिकेची लोकसंख्या किती? 25 कोटी. त्याच्याशी तुलना करत असता का प्रत्येक वेळेला? त्याच्या आयुष्यभराचं आरोग्याचं जबाबदारी सरकार घेतं, केंद्र त्यांचं. तुम्ही घेताय? नाही घेत ना. मग मुळामध्ये हाच विषय आहे, तिथे खाजगी आणि असा विषय नाहीये. त्या खाजगींची जबाबदारी पण सरकार घेते. तुम्ही घेताय का हे पहिलं सांगा. आणि त्याच्या पलीकडे या देशाचा खरा प्रश्न लोकसंख्या आहे. तुम्ही कधी विचार केलाय की रोजगार निर्माण करणार आहोत की रोजगार घालवणार आहोत? अहो, मी अवजड उद्योग मंत्री असताना एक फाईल आली, मी ठेवून दिली. म्हटलं असं कसं करता? एक कंपनी तुमची नफ्यात आहे, ती अगदी तोट्यात गेली नव्हती, कमी कमी नफा झाला होता. ती कंपनी पटकन वरती येत होती. तिला एक 8-1 हजार कोटी रुपयाचं तिच्याकडे व्यवसाय आला होता, ऑर्डर झाली होती. पण एक 10% 5% जरी आपण नफा धरला तर तिला 700-800 कोटी रुपयाचा नफा झाला असता. ती कंपनी प्रॉफिटमध्ये आली असती. ती विकायला काढता तुम्ही? ती का विकायला काढता? तिथल्या लोकांचा रोजगार तर गेला. बरं, नफा झाला तर तुमच्यात तिजोरीत येणार आहे, तुमची कंपनी. पण ती अशी उभरती येणारी कंपनी विकायला काढायची आणि कुठल्या तरी उद्योजकाच्या गळ्यात बांधायची. आणि ती कशी बांधायची? माती मुलानं बांधायची. विदेश संचार निगम काय भावानं विकलं गेलं जरा एकदा सांगा तर खरं, कोणत्या जगाला? विदेश संचार निगम विकल्यानंतर तुम्हाला तुमच्या तिजोरीत किती पैसे आले होते? हे जे काय चाललंय ना, हे त्यांचं एक नवीन गोड गुलाबी प्रिन्सिपल आहे. गव्हर्नमेंट इज टू गव्हर्न, नॉट टू रन द बिझनेस. मी समजू शकतो, हॉटेल नका चालू तुम्ही, तुम्हाला कोणी सांगितलं हॉटेल चालवायला? काही गोष्टी आम्ही समजू शकतो ना. पण प्राथमिकता काय असली पाहिजे? ट्रान्सपोर्टेशन, कम्युनिकेशन, हे तुमचे हेल्थ, आरोग्य, ह्या तुमच्या प्राथमिकता आहे. शिक्षा ह्या तुमच्या प्राथमिकता आहे. मला तोच मुद्दा विचारायचा आहे. बँका, ट्रान्सपोर्टेशनचं तुम्ही बोललात,
एकीकडे केंद्र सरकारने घोषणा केली होती की प्रत्येक जिल्ह्यामध्ये विभागवार आम्ही एअरपोर्ट बनवू, छोट्या छोट्या ठिकाणी सुद्धा तिथून उडान उडान योजना आणली होती. हो. मग एकीकडे जर एअर इंडिया टायटॅनिक सारखी बुडत आहे तर दुसरीकडे उडान सारखी योजना कशी यशस्वी होणार आणि कोणते विमान? एकदम रास्त प्रश्न आहे आपला, एकदम नेमकं हेच आहे ना. कुणासाठी करताय एकदा कळव, जनतेसाठी करताय की उद्योगाचं एखाद्या उद्योजकासाठी करताय? बँका, राष्ट्रीयकृत बँका, अहो तुमची जनधन योजना कुणामुळे सक्सेसफुल झाली सांगा ना जरा. कुठल्या खासगी बँकानं गोरगरिबांचं खातं उघडलं जरा कळू द्या ना. पूर्वी आमच्या बँकांमध्ये आपलं जर काही माहिती हवी असेल पासबुक तर ते ताबडतोब देत होते, सगळी डिटेल देऊन. या बँका आल्याने सुरुवात केलं पैसे मागायला. तुम्हाला हे पाहिजे असेल तर पैसे द्यावे लागतील, तुमचा रेकॉर्ड पाहिजे असेल तर अकाउंटचा. आपल्या राष्ट्रीयकृत बँका घेत नव्हत्या बरं, फुकट करत होत्या सेवा. बंद केलं तुम्ही, त्या धंदा सुरू केला तिकडे. आणि इन्शुरन्स कंपन्या, कुठल्या इन्शुरन्स कंपन्या शेतकऱ्यांना कर्ज माफ करतायत किंवा त्यांचा कर्जाचा विमा देतात दाखवा जरा. शेवटी आमच्याच राष्ट्रीयकृत इन्शुरन्स कंपन्या करतात. मला बँकिंग कशासाठी राष्ट्रीयकरण केलं होतं? मला बँकिंगसाठी तुम्हाला विचारायचा प्रश्न, आता जे विधेयक आणलेलं आहे बँकिंगच्या अमेंडमेंटच्या बिल संदर्भामध्ये महाराष्ट्र बँकेचं सुद्धा विलिनीकरण केलं जाणार आहे. मग अशा वेळी काय परिणाम होणार आहे? नाही, मुळात असं आहे, विलिनीकरण कशासाठी ते कळलं पाहिजे. तुमच्या सोयीसाठी असतं का? मला सांगा, ONGC अभिमान वाटावी अशी या देशातील ऑइल कंपनी किंवा गॅस कंपनी, बरोबर आहे, संशोधन करणारी कंपनी, त्या कंपनीत काय तुम्ही घातलं? गुजरात पेट्रोलियम कॉर्पोरेशन तुमच्या राज्याचं बुडात तोट्यात गेलेलं, आणि ते घालून काय केलं? ताबडतोब ONGCचा तोटा प्रचंड झाला. वल्लभभाई पटेलांबद्दल प्रचंड आदर आहे, म्हणजे सॅल्यूट आहे त्या माणसाला. पण त्याचा पुतळा उभारायला तुम्ही ONGCतनं किती पैसे घेतले एकदा जरा सांगा ना. त्या कंपन्या तोट्यात करायला तुम्ही जाणार आणि उद्या तुम्ही सांगणार कंपनी तोट्यात जाते, हिला आम्ही विकून टाकूया. BPCL ला काय विकताय? भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियमचं अमालगमेशन झालं मी समजू शकतो, एकाच व्यवसायाच्या कंपन्या आहेत. पण ते न करता तुम्ही काय केलं? हिंदुस्थान पेट्रोलियमला ONGC मध्ये घुसवलं. काय धोरणाचा विचार? कोण हे नीती आयोग आहे की अनिती आयोग आहे ते त्यांना कळू दे ना जरा. आणि एक लक्षात घ्या, यातून सगळ्यात मोठा प्रश्न देशाचा जो उभा राहतोय तो कुणाच्या लक्षात येतोय की नाही? अगदी जेट बुडत असताना आम्ही कुंपणावर फिडल वाजवत होता, रोम जळते, तशातली प्रकारे ते बेरोजगार झाले, कोणी विचार केला? किंगफिशर गेली, बेरोजगार झाले, कोणी विचार केला? हे बेरोजगार हात जे होणार आहेत नंतर, वंदनीय शिवसेना प्रमुख म्हणायचे नेहमी, रिकाम्या हाताला काम द्या, रिकाम्या पोटाला अन्न द्या. हे तुमचं धोरण असेल, हेच रिकामे हात तुमच्या गाड्यापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला लक्षात ठेवा. सावंतसाहेब, ज्या पद्धतीनं आता सध्या सरकार एअर इंडियाबद्दल निर्णय घेते, काय वाटते तुम्हाला की एअर इंडिया ही काय विकली जाणार आहे का? मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे काल राज्यसभेत अशा पद्धतीचं वक्तव्य केलं गेलं असं मला कळतंय. पण मुळात असं आहे की त्याचं नाव एअर इंडिया आहे, तो या देशाचा अभिमान आहे, आणि ते इंडिया विकायला काढताय तुम्ही. एअर इंडियाच काय, अनेक कंपन्या विकायला काढताय. 22 कंपन्या विकण्याचं धोरण आहे आता सरकारचं. आणि मुळात या सगळ्या गोष्टी करताना माझा त्यांना एक प्रश्न आहे की तुम्ही एअर इंडिया विकायला निघाला, गेल्या 6 महिन्यात पॅन्डेमिक मध्ये तुमचीच एअरलाईन्स फक्त चालू होती, लोड फॅक्टर पूर्ण होता. मला दाखवा तुमचं विमान रिकामं गेलं आणि रिकामं आलं. मग तो काय व्यवसाय झाला, तो धंदा तुम्हाला करता येत नसेल, ही तुमची चूक आहे. मुळात एअर इंडिया तोट्यात का गेली? तर एअर इंडिया चांगल्या रूटवर काम करत असताना काही खाजगी उद्योजकांना कसा सोयीस्कर होईल असा विचार करून एअर इंडियाचे अनेक रूट किंवा अनेक वेळापत्रक बदलले गेली. म्हणजे एअर इंडियाचं इथून समजा जपानला, इथून अमेरिकेला विमान जातं, त्या विमानांच्या ज्या वेळा होत्या त्या प्रवाशांना सोयीस्कर होत्या. त्या सोयीस्कर वेळामधलं जे काय त्यांचं शेड्यूल होतं ते त्यांनी खाजगी कंपन्यांना कसं मिळेल? सरकार कुठलंही महत्वाचं नाही, हे धोरण आहे त्यांचं. आणि ते खाजगी कंपन्यांकडे गेलं तर ह्यांनी स्वतःचे रूटच बंद करून टाकले. ज्याच्यात तुमचा सगळ्यात जास्त नफा होत होता ते रूट तुम्ही बंद करता आणि मग पुन्हा सांगता एअर इंडिया तोट्यात आहे. म्हणजे एअर इंडियाचं व्यवस्थापन अतिशय बेजबाबदार व्यवस्थापन आणि त्याच्या पलीकडे असलेली सरकारी ढवळाढवळ. कोण असतो एअर इंडियाचं चेअरमन? तुम्ही नेमता ना, सरकार नेमता ना. मग सरकारनं जबाबदारी घेतली पाहिजे की तोट्यात कसं गेलं त्याला. तुम्ही काय ढवळाढवळ करता? मग बाकीच्या वेळेला ऑटॉनॉमी म्हणतो ना त्याला,
ती करू देत त्यांना ऑटोनॉमी, द्या त्यांना ऑटोनॉमी त्या बोर्डाला आणि त्यांना रिस्पॉन्सिबिलिटी करा, जबाबदारी करा, त्यांचा व्यवसाय करून दाखवा, ते नक्की करून दाखवतील. पण तुम्ही देत नाही ती करायला. तुमचे खाजगी उद्योजकांबरोबर असलेले हात सगळ्या तुमचे जे काही संबंध आहेत त्याला कसा नफा होईल असा विचार करत राहता. शेवटी जेट बुडाली. तुम्ही किती रूट एअर इंडियाचे जेटला दिले होते त्यांना जाहीर करा ना, कळू दे एकदा लोकांना. कोणते कोणते रूट एअर इंडियाने बंद केले आणि ते बरोबर जेटनी तीच वेळा कशा पकडल्या होत्या. आज तोच जेट तुमच्या मुळावर आला. मला त्या मालकाचं काहीच वाटत नाही, मला त्या कर्मचाऱ्यांचं वाटतं. कधी विचार केला की ते पायलटचं काय होईल? बऱ्याच एअर कंपन्यांमध्ये पती पत्नी एकाच ठिकाणी आहेत, दोघेही घरी गेले. किंगफिशर तुमच्या समोर बुडाली. तो मल्ल्या मरू द्या, तुमची काही नैतिक जबाबदारी आहे. प्रत्येक गोष्ट खाजगीकरण, ती खाजगी कंपनी जेव्हा नोकिया बंद पडली तिथल्या 4,000 लोकांची जबाबदारी तुम्ही घेतली का? प्रत्येक वेळा पाश्चात्यांचं अंधानुकरण करतोय आपण. अमेरिकेत 10 वर्षात पेन्शन मिळते आणि तुमच्यासारखी नाही 1,000 रुपये मिळत. त्याला आयुष्य जगता येतं तेवढ्या पेन्शनमध्ये. आहे तुमची तयारी? मग अंधानुकरण कसलं करता? अमेरिकेची लोकसंख्या किती? 25 कोटी. त्याच्याशी तुलना करत असता का प्रत्येक वेळेला? त्याच्या आयुष्यभराचं आरोग्याचं जबाबदारी सरकार घेतं, केंद्र त्यांचं. तुम्ही घेताय? नाही घेत ना. मग मुळामध्ये हाच विषय आहे की ते खाजगी आणि असा विषय नाही आहे. त्या खाजगींची जबाबदारी पण सरकार घेते. तुम्ही घेताय का हे पहिलं सांगा. आणि त्याच्या पलीकडे या देशाचा खरा प्रश्न लोकसंख्या आहे. तुम्ही कधी विचार केलाय की रोजगार निर्माण करणार आहोत की रोजगार घालवणार आहोत? अहो, मी अवजड उद्योग मंत्री असताना एक फाईल आली, मी जेवून दिली. म्हटलं असं कसं करता? एक कंपनी तुमची नफ्यात आहे, ती अगदी तोट्यात गेली नव्हती, कमी कमी नफा झाला होता. ती कंपनी पटकन वरती येत होती. तिला एक 8-1 हजार कोटी रुपयाचं तिच्याकडे व्यवसाय आला होता, ऑर्डर झाली होती. पण एक 10%, 5% जरी आपण नफा धरला तर तिला 700-800 कोटी रुपयाचा नफा झाला असता. ती कंपनी प्रॉफिटमध्ये आली असती. ती विकायला काढता तुम्ही? ती का विकायला काढता? तिथल्या लोकांचा रोजगार तर गेला. बरं, नफा झाला तर तुमच्यात तिजोरीत येणार आहे, तुमची कंपनी आहे. पण ती अशी उभरती येणारी कंपनी विकायला काढायची आणि कुठल्या तरी उद्योजकाच्या गळ्यात बांधायची. आणि ती कशी बांधायची? माती मुलानं बांधायची. विदेश संचार निगम काय भावानं विकलं गेलं जरा एकदा सांगा तर खरं, कोणत्या जगाला? विदेश संचार निगम विकल्यानंतर तुम्हाला तुमच्या तिजोरीत किती पैसे आले होते? हे जे काही चाललंय ना, हे त्यांचं एक नवीन गोड गुलाबी प्रिन्सिपल आहे. गव्हर्नमेंट इज टू गव्हर्न, नॉट टू रन द बिझनेस. मी समजू शकतो, हॉटेल नका चालू तुम्ही, तुम्हाला कोणी सांगितलं हॉटेल चालवायला? काही गोष्टी आम्ही समजू शकतो ना, पण प्राथमिकता काय असली पाहिजे? ट्रान्सपोर्टेशन, कम्युनिकेशन, हे तुमचे हेल्थ, आरोग्य, ह्या तुमच्या प्राथमिकता आहेत. शिक्षा ह्या तुमच्या प्राथमिकता मला आहेत. तोच मुद्दा विचारायचा आहे. बँका, ट्रान्सपोर्टेशनचं तुम्ही बोललात. एकीकडे केंद्र सरकारने घोषणा केली होती की प्रत्येक जिल्ह्यामध्ये विभागवार आम्ही एअरपोर्ट बनवू. छोट्या छोट्या ठिकाणी सुद्धा तिथून उडान योजना आणली होती. मग एकीकडे जर एअर इंडिया टायटॅनिक सारखी बुडत आहे तर दुसरीकडे उडान सारखी योजना कशी यशस्वी होणार आणि कोणते विमान? एकदम रास्त प्रश्न आहे आपला. एकदम नेमकं हेच आहे ना. कुणासाठी करताय एकदा कळव? जनतेसाठी करताय की उद्योगाचं एखाद्या उद्योजकासाठी करताय? बँका, राष्ट्रीयकृत बँका, अहो तुमची जनधन योजना कुणामुळे सक्सेसफुल झाली सांगा ना जरा. कुठल्या खाजगी बँकानं गोरगरिबांचं खातं उघडलं जरा कळू द्या ना. पूर्वी आमच्या बँकांमध्ये आपलं जर काही माहिती हवी असेल, पासबुक, तर ते ताबडतोब देत होते सगळी डिटेल देऊन. या बँका आल्याने सुरुवात केलं पैसे मागायला. तुम्हाला हे पाहिजे असेल तर पैसे द्यावे लागतील. तुमचा रेकॉर्ड पाहिजे असेल तर अकाउंटचा. आपल्या राष्ट्रीयकृत बँका घेत नव्हत्या, बरं, फुकट करत होत्या सेवा. बंद केलं तुम्ही, त्या धंदा सुरू केला तिकडे. आणि इन्शुरन्स कंपन्या, कुठल्या इन्शुरन्स कंपन्या शेतकऱ्यांना कर्ज माफ करतायत किंवा त्यांचा कर्जाचा विमा देतात? दाखवा जरा. शेवटी आमच्याच राष्ट्रीयकृत इन्शुरन्स कंपनी करतात. मला बँकिंग कशासाठी राष्ट्रीयकरण केलं होतं? मला बँकिंगसाठी तुम्हाला विचारायचा प्रश्न, आता जे विधेयक आणलेलं आहे बँकिंगच्या अमेंडमेंटच्या बिल संदर्भामध्ये, महाराष्ट्र बँकेचं सुद्धा विलिनीकरण केलं जाणार आहे. मग अशा वेळी काय परिणाम होणार आहे? नाही, मुळात असं आहे, विलिनीकरण कशासाठी ते कळलं पाहिजे. तुमच्या सोयीसाठी असतं का? मला सांगा, ONGC अभिमान वाटावी अशी या देशातील ऑइल कंपनी किंवा गॅस कंपनी, बरोबर आहे, संशोधन करणारी कंपनी, त्या कंपनीत काय तुम्ही घातलं? गुजरात पेट्रोलियम कॉर्पोरेशन, तुमच्या राज्याचं बुडात तोट्यात गेलेलं, आणि ते घालून काय केलं? ताबडतोब ONGCचा तोटा प्रचंड झाला. वल्लभभाई पटेलांबद्दल प्रचंड आदर आहे, म्हणजे सॅल्यूट आहे त्या माणसाला. पण त्याचा पुतळा उभारायला तुम्ही ONGCतनं किती पैसे घेतले एकदा जरा सांगा ना.
त्या कंपन्या तोट्यात करायला तुम्ही जाणार आणि उद्या तुम्ही सांगणार कंपनी तोट्यात जाते, हिला आम्ही विकून टाकूया. बीपीसीएल ला काय विकताय? भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियमचं अमालगमेशन झालं, मी समजू शकतो. दोन्ही एकाच व्यवसायाच्या कंपन्या आहेत. पण ते न करता तुम्ही काय केलं? हिंदुस्थान पेट्रोलियमला ओएनजीसी मध्ये घुसवलं. काय काय धोरणाचा विचार? कोण हे नीती आयोग आहे की अनिती आयोग आहे ते तर कळू दे ना जरा. आणि एक लक्षात घ्या, यातून सगळ्यात मोठा प्रश्न देशाचा जो उभा राहतोय तो कुणाच्या लक्षात येतोय की नाही? अगदी जेट बुडत असताना आम्ही कुंपणावर फिडल वाजवत होता, रोम जळते, तशातली प्रकारे ते बेरोजगार झाले, कोणी विचार केला? किंगफिशर गेली, बेरोजगार झाले, कोणी विचार केला? हे बेरोजगार हात जे होणार आहेत नंतर, वंदनीय शिवसेना प्रमुख म्हणायचे नेहमी, रिकाम्या हाताला काम द्या, रिकाम्या पोटाला अन्न द्या. ते तुमचं धोरण असेल. हेच रिकामे हात तुमच्या गाड्यापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा.